हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर न्यू व्हिडिओ। तर मी विश्वानी आपल्या सगळ्यांचं स्वागत करते अजून एका छानशा व्हिडिओमध्ये। तर बघा, आज मी सकाळी बनवलेलं होतं घावन तांदळाच्या पिठाचं। तांदळाच्या पिठामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ पण मिक्स केलं होतं। मी पहिल्यांदा ट्राय करत होते, त्यामुळे मला वाटलं कदाचित तांदळाचं पीठ असल्यामुळे बाइंडिंग वगैरे येईल की नाही, त्यामुळे मग मी थोडंसं गव्हाचं पीठ त्यामध्ये मिक्स केलेलं होतं आणि मग बाकी मीठ वगैरे ॲड केलं, बॅटर तयार केलं आणि बघा अशा पद्धतीने घावणं करून घेतलेले आहेत पूर्ण। आणि वरतून थोडासा पेरी पेरी मसाला पण टाकलेला आहे, कारण चव येते छान त्यामुळे, आणि असं नुसतं खाल्लं तरी काही हरकत नाही। सो मग तसंच बनवलेलं आहे आणि नंतर वेदांचा टिफिन पॅक करत आहे। टिफिनमध्ये बघा सॅलड म्हणून कॅरेट देणार आहे आणि नंतर घावणं देणार आहे। सो असं त्याचा टिफिन असेल। सो तेच कट करत आहे मी कॅरेट, आपलं स्लाइसेसमध्ये कट करून देते, म्हणजे इझी टू ईट होतं, त्याला खायला सोपं जातं त्यामुळे। आणि तिकडे घावणं ठेवलेले आहेत जाळीवरती, तर ते आता थंड झाल्याच्या नंतरच टिफिनमध्ये भरता येतील। तोपर्यंत काय भरता येत नाही, कारण गरम गरम जर भरले तर डब्याला असा घाम आल्यासारखा येतो आणि नंतर ते भरल्याला जे काही असेल मध्ये ते एकदम असं नरम सॉफ्ट झाल्यासारखं होतं, त्यामुळे नंतर बदाम सोलून दिले त्याला आणि टिफिन पॅक करून ठेवलेला आहे। तर नंतर बघा मला पूजा करायची होती, वेदांत काही अजून उठलेला नव्हता, सो म्हटलं तोपर्यंत माझी पूजा होईल, तर तेच चालू आहे माझं। बघा 2-4 दिवस झालं आजारी असल्यामुळे पूजेला सुद्धा माझा हात काही लागलेला नव्हता। म्हणजे दिवा वगैरे मी लावायची फक्त, पण प्रॉपर डीपमध्ये पूजा केलेली नाही 2-4 दिवस झालं। सो मग आज करत आहे बघा। तर फायनली स्टार्ट केलेली आहे बघा। अगोदर तिथं थोडंसं अगरबत्तीची ते हे पडलेली होती, सो ते क्लीन करून घेतली मी आणि नंतर मग देव धुवायला सुरुवात केलेली आहे।
तर बघा फायनली पूजा झालेली आहे आणि आता इकडे वेदांत उठलेला आहे. सरक आता पटकन ब्रश करून घे. सरक सरक ना, मला चालू तर दे की. आणि वेदांचा नवीन टिफिन पॅक करून झालेला आहे. बघा इकडे नवीन टिफिन. आणि तर बघा वेदांतला स्कूलमध्ये सोडायला गेले होते तेव्हा येता येता हा भाजीपाला घेऊन आलेले आहे. थोडेसे बनाना आहेत स्मॉलवाले. खूप गोड असतात हे बनाना, आपले गावरान असतात ना तशा पद्धतीचे असतात आणि टेस्ट सुद्धा खूप भारी असते. सो आम्ही हेच यूज करत असतात. हेच बनाना खातात, मोठे केळी आणत नाहीत कधीच. सो हे पाव किलो आहेत आणि नंतर हे 2 आणलेले आहेत मोठे. हे चिप्स करायचे मला, ह्याचे ट्राय करून बघायचे आहेत. पहिल्यांदाच आणलेले आहेत, मला भेटले होते आता. म्हटलं बनानाचे केळी आहेत का, सो त्या आंटी म्हटल्या आहेत. सो घेऊन आलेले आहे. बघू आता ट्राय करून येतात का, जमतात का आपल्याला ते. नंतर मेथीची भाजी जरा बरी भेटलेली आहे, सो ती पण आणलेली आहे मी. काढून ठेवते एका प्लेटमध्ये म्हणजे निवडायला सोपं जातं. आणि पालकाची एक पेंडी आणलेली आहे बघा. पालकाची पेंडी पण जरा थोडीशी छान आहे, एवढी खराब नाही. सो आणलेली आहे. आणि नंतर यामध्ये बटाटे आहेत, वांगे आणि बीन्स एवढंच घेऊन आलेले आहे बघा. तर बघा मी मगाशी भाजी वगैरे निवडली होती, त्याचे देठ वगैरे एका पिशवीमध्ये भरून ठेवलेले होते. तर ती अगोदर पिशवी बाहेर ठेवली, नंतर मला गाईला टाकायचं होतं ते खायला, त्यासाठी ठेवलेलं आहे भरून. आणि 2-3 दिवस झालं सामान भरलेलं आहे, तर त्या बास्केटमध्ये भरून ठेवायचं बाकी होतं. सो आज जरा फ्रेश वाटत होतं, सो म्हटलं मूड आहे तोपर्यंत काम करून घ्यावं. एकदा मूड अजून खराब झाला की राहून जातं पुन्हा. सो त्यामुळे सगळा पसारा बाहेर काढून घेते अगोदर आणि नंतर कोणतं सामान कुठे असायला पाहिजे सो ते डिसाईड करते आणि त्या पद्धतीने ठेवून देते सामान. तर बघा बास्केटमध्ये ऑलरेडी सामान होतं थोडं. पोहे होते अगोदर सुद्धा, पण लक्षात नाही आमच्या, परत पोहे घेऊन आलेला आहोतच आम्ही. तर ह्यांना नको म्हटलं होतं, पण ह्यांना पोहे खूप आवडतात, सो त्यांना वाटलं नसेल घरी, त्यामुळे मग परत आणलं. साखर यावेळेस जरा कमीच आणलेली आहे. आम्ही 5 किलो आणत असतो दरवेळेस, पण यावेळेस 3च किलो आणलेली आहे. साखरेचा यूज कमी झाला पाहिजे, माझ्याकडनं खूप साखर यूज होत आहे. ॲक्च्युली चहामध्ये नाही, पण बाकीच्या गोष्टी गोड पण भरपूर होत आहेत आमच्या घरात, सो त्यामुळे साखर जास्त वापरायला लागत आहे मला. सो आता जरा कमी करायची आहे. आणि आता चहा सुद्धा जरा कमीच करायचा आहे, कारण चहामुळे माझी ॲसिडिटी पण खूप वाढायला लागलेली आहे. एक टाइमच चहा फक्त मी चालू केलेला आहे. सो चला, जेव्हा जिथल्या तिथं सामान भरून ठेवलेलं आहे. नंतर दुपारच्या वेळेस खिचडी बनवायची होती वेदांतला आणि मला, कारण सकाळी फक्त घावन बनवलेले होते नाश्त्यासाठी. सो मग जेवायला बनवायचं होतं. वेदांतला यायला थोडा वेळ होता, अर्धा तास. मग अर्ध्या तासामध्ये म्हटलं खिचडी होईल आणि आल्या आल्या मग कसं गरम गरम खाता येईल, त्यामुळे मग अगोदरच बनवून ठेवते. म्हणजे कसं भूक लागलेली असल्यावर बनवण्याची इच्छा पण होत नाही, चिडचिड होते त्यामुळे. आणि इकडे भाजी वगैरे निवडून ठेवलेली आहे, आता फ्रीजमध्ये भरून ठेवावं लागेल मला. सो बघा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडण्याची वाट बघत आहे मी. मोहरी तडतडल्यावरच जिरे टाकायचे, म्हणजे कसं मोहरीचा छान फ्लेवर येतो. नाहीतर मग मोहरी जर तडतडली नाही तर कचकच लागते, त्यामुळे तडतडू द्यायची छान, म्हणजे वास पण छान येतो. तर बघा मस्त बटाटा, टोमॅटो, बीन्स आणि कढीपत्ता, कांदा असं कट करून घेतलेला आहे मी. बटाट्याची साल काढून घेतलेली आहे, कारण साल असं मध्ये मध्ये आलं की खूप कसं तरी होतं त्यामुळे. आणि बाकीचा भाजीपाला पण मी बीन्स आणि वांगे पण धुवून ठेवलेले आहेत, म्हणजे कसं वेदांतला उद्या टिफिनसाठी तेच द्यायचं होतं बीन्स. नंतर निवडणार आहे, थोडंसं पाणी नितळल्याच्या नंतर निवडून ठेवते, म्हणजे उद्या करायला सोपं जातं. सो बघा एकदा सगळ्या भाज्या फ्राय करून घेते कुकरमध्ये टाकून. आणि मग नंतर छान जास्त पाणी टाकायचं आहे मला, चिकट आवडते मला खिचडी. सो त्यामुळे बघा छान भाज्या फ्राय होऊ देते आणि नंतर मग मसाला आणि तांदूळ टाकते. तर बघा कुकर लावून झालेला आहे माझा, मस्त खिचडी टाकलेली आहे. सो अजून वेदांतला अर्धा तास आहे आणायला जायला. सो तेवढ्या वेळेमध्ये माझी खिचडी रेडी होईल.
म्हणजे कसं आल्या आल्या गरम गरम खाता येते वेदांतला आणि मला. सो त्यामुळे या टायमाला मी बनवलेली आहे, कारण तो आल्याच्या नंतर बनवायचं वगैरे म्हटल्यावर खूप वेळ लागतो आणि ऑलरेडी भूक लागलेली असल्यामुळे कसं चिडचिड होतं, बनवण्याचा मूड पण राहत नाही. सो त्यामुळे मग मी आत्ता बनवून ठेवलेली आहे. सो तो येईपर्यंत रेडी होते पूर्ण. तर बघा फायनली वाढून घेतलेला आहे, वरून टाकलेलं आहे दही मस्त बघा. आणि असं कोणाकोणाला खायला आवडतं नक्की सांगा, एकदम भारी मजा येते असं खायला. आणि वेदांत हाताने खायला छान वाटते आहे का. मला चमच्यानं आवडते खायला, हाताने आवडते मलाही, पण दही टाकल्याच्या नंतर हाताने खायला थोडंसं जरा अवघड जाते, त्यामुळे मग चमच्यानं खाते मी. नंतर संध्याकाळी बघा आज गुरुवार होता त्यामुळे ह्यांचं चालू होतं जप वगैरे करणं. सो जप झालेला आहे आता. नंतर शेवटी सगळ्यात आरती करत आहेत. आरती का आता नंतर ह्यांचं चालू होतं पिक्चर बघणं टीव्हीवरती बघा. आणि वेदांचं चालू होतं कॅप वगैरे घालून नखरे करायचं. सो नंतर खाली माझ्या फ्रेंडचा फोन आला होता. खाली जेवण वगैरे झाल्याच्या नंतर या म्हणत होते ते, मी ह्यांना तेच सांगत होते. आणि आमचं जेवण करायचं बाकी होतं, आज थोडासा लेट झाला. हे कांदा कट करून घेत आहेत, जेवायला वाढायचं आहे. सो चला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.